हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया व्यवहारी अपूर्णांक. आता हे व्यवहारी अपूर्णांकाचे उदाहरणं तुम्ही पाहिले असतील तर MPSCच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न ह्याच्यावरती हमखास असतो. सरळ सेवा भरतीमध्ये पण ह्याच्यावर क्वेश्चन्स असतात. आणि आता पाहायला गेलं तर असं म्हणतात की मेमध्ये पण TET होणार आहे, म्हणजे वर्षातून 2दा TET होणार आहे. त्याचबरोबर नगर परिषदेच्या पण जा मागच्या वर्षामध्ये ह्याचा GR आला होता, त्याच्या आता फॉर्म सुरू होणार आहे. त्याच्यामुळे एक सरळ सेवेसाठी तर 1 किंवा 2 क्वेश्चन ह्या भागावर असतात. त्याच्यामुळे हे पटकरणी तुम्हाला हातचे मार्क म्हणता येईल, पटकन मार्क घेता येईल असं महत्त्वाचं टॉपिक आहे. अगदी सोपा आहे व्यवहारी अपूर्णांक. चला आज आपण बघूया व्यवहारी अपूर्णांकमधलं पहिलं उदाहरण काय आहे. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पर्याय काय आहेत? 5/6, 2/3, 8/9, 11/12. अगदी सोपं उदाहरण आहे. तोंडी उदाहरण हे तुम्ही सोडू शकता. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, तुम्हाला मी सांगते काय आहे. छेदाधीन म्हणजेच धन अपूर्णांकाचा हा धन आहे, हा धन आहे. कुठेच तुम्हाला याच्यामध्ये ऋणचिन्ह दिसत नाही. पहिलं काय बघायचं, सगळे धन आहेत का हे बघायचे. अंश आणि छेद दोन्ही पण धन आहे प्रत्येक ह्याचा. याचं असं असेल तर काय करायचं, छेद व अंश यांच्यात म्हणजे छेद, एक मिनटाचा, छेद आणि अंश म्हणजे 6 - 5 किती? 1. 3 - 2 बरोबर 1. 9 - 8 बरोबर 1. 12 - 11 बरोबर 1. छेदामधून अंश वजा केल्यावर किती उत्तर यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. असं येते का हे बघायचं. सगळ्या ह्याच्यामधून येते. फरक 1 असायला पाहिजे. तर त्याचा छेद असा असेल, त्याचा छेद व अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, व छेद व अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजे छेद आणि अंशामध्ये 1चा फरक असेल तर त्याचा छेद व अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणजे 11/12 हे मोठा आहे. आणि त्याचा अंश आणि छेद लहान तो लहान. समजलं का? उत्तर आहे 2/3. म्हणजे सगळ्यात सोपं काय आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? ऑप्शन आहे 7/6, 12/11, 19/18 आणि 9/8. आता हे दोन असे उदाहरण आहे, ते जमलिंग करतात हे दोन्हीचं. पहिलं तुम्हाला समजलं असेल तर दुसरं कसं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता ह्याच्यामध्ये छेद मोठा होता, ह्याच्यामध्ये अंश मोठा आहे बघायचं. 7/6 ह्याच्यामध्ये अंश मोठा आणि छेद लहान. अंश आणि छेदामधला फरक 1 असेल. पहिल्या ह्याच्यामध्ये कसं होतं, छेद आणि अंश. इथे काय आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये अंश आणि छेदामधला फरक 1 असेल. असा अपूर्णांक असेल तर ज्याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक मोठा. कसा? ज्याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा छेद आणि अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक लहान. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 7/6. आता खालचं बघूया पुढचं उदाहरण. जर 3/4, 2/3, 5/6, 1/2, 4/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येतो? सोपा आहे. 3/4, 2/3, 5/6, 1/2, 4/5. एकदम सोप्या पद्धतीनं काय तर आपण ह्याला दशांश अपूर्णांकातून उत्तर काढूया. 4 × 4, 0, 4 × 7 = 28, 4 × 5 = 20, 2/3 ह्याचं काय तर 0.66, 5/6चं 0.83, 1/2चं 0.5 आणि 4/5चं 0.80. आता बघू शकता ह्याच्यावरून चढता क्रम लिहायचा, म्हणजे लहान अंकापासून मोठ्या अपूर्णांकापर्यंत लिहायचं. लहान सगळ्यात कमी हे कोणतं आहे? 1/2, 0.5 म्हणजे 1/2. त्यानंतर कुठलं येतं? 0.66 म्हणजे 2/3. त्याच्यानंतर कुठलं येतं? 0.75, 3/4, 4/5, 5/6. मधोमध कुठलं आलं आहे? 3/4. त्याच्यामुळे उत्तर काय आलं? 3/4. पुढचं उदाहरण बघूया. 4/5च्या 2/7 मध्ये कोणती परिमेय संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 3/7 येईल. आता इथलं सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे चा म्हणजे गुणुले. काय? चा म्हणजे गुणुले, हे लक्षात ठेवायचं. 4/5च्या म्हणजे 4/5 गुणुले 2/6 मध्ये कोणती संख्या आपण सध्या x मानूया. बरोबर. परिमेय संख्या मिळवा म्हणजे उत्तर
3/7 येईल. असं हे समीकरण पहिलं मांडून घ्यायचं. आता आपण हे सॉल्व करूया. 4 2 8 आणि 7 5 35 अधिक x बरोबर 3/7. x बरोबर 3/7. इथं अधिक आहे, इकडं वजा होणार. वजा 8/35 बरोबर 15/35. उत्तर काय आलेलं आहे आपलं इथं? सॉरी अंश 35 आहे. आता आपण ह्याला पण अंश 35 करूया. 7 5 35 वरून अंशाला छेद 35 आहे म्हणून ह्याला आपण छेद 35 करूया. ह्याला गुणुले 5 करूया आणि ह्याला गुणुले 5. 5 3 15/35 वजा 8/35 7/35. 7 1 7 7 5 35 1/5 उत्तर येते. म्हणजे 1/5 मिळवल्यावर 3/7 उत्तर येते. पुढचं उदाहरण बघूया. 5/6 3/5 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 1/4 येईल. म्हणजे 4 म्हणजे इथं पण गुणुले. लक्षात ठेवायचं 4 आलं की ते गुणाकार असतं. 5/6 गुणुले 3/5 वजा x बरोबर 1/4. जसं सेम उदाहरण आहे, फक्त इथं वजाबाकी आहे, इथं बेरीज आहे. सो करूया आपण ह्याचं. 5 3 पहिलं इथं 5 1 5 5 1 5 3 1 3 3 2 6 1/2 वजा x बरोबर 1/4 1/4. इथं इथं वजा बेरीज आहे, इकडं वजा 1/2 बरोबर इथं -6 असंच राहणार. आता हे गुणुले 2 अंश 4/4 आहे. सॉरी इथं गुणुले 2 न इथं गुणुले 2 1/4 वजा 2/4 बरोबर वजा 1/4 बरोबर वजा x. हे मायनस कटलं बरोबर x बरोबर 1/4 म्हणजे 1/4 मिसळल्यावर उत्तर हे 1/4 वजा केल्यावर 1/4 येते. आता पुढचं बघूया आपण. 2/7 मध्ये 1/7ची किती 2/7 मध्ये 1/7ची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर 4 येईल. आता इथं काय म्हणलेलं आहे, 2/7 मध्ये 1/7ची दुप्पट किती वेळा, म्हणजे मध्ये असं म्हणल्यानंतर बेरीज येते. म्हणजे 2/7 अधिक 1/7ची दुप्पट किती आली 2/7. 2/7 हिची दुप्पट किती वेळा मिसळ म्हणजे x. उत्तर 4 येईल. असं समीकरण तयार होते. म्हणजे 2/7 अधिक 2x/7 बरोबर 4. 2x/7 बरोबर 4 वजा इकडं बेरीज आहे म्हणून इकडं वजा 2/7. आता इथं अंश 1 असतो, ज्याचा खाली 1 असतो, छेद 1 असतो. आता इकडे 7 आहे, इकडं पण 7 करायचं म्हणून गुणुले 7. 2x/7 बरोबर 7 चोक 28 7 वजा 2x/7 बरोबर 26/7. 7ला 7 कटलं, बे 1 बे 6 x बरोबर 13. म्हणजेच 1/7ची दुप्पट म्हणजे 2/7 मध्ये 13 मिसळल्यावर उत्तर 4 येते. बरोबर 13 म्हणजेच 13 वेळा 1/7ची दुप्पट 2/7 मध्ये मिसळल्यावर उत्तर 4 येते. अशा प्रकारे आजचा व्यवहारी अपूर्णांक हा टॉपिक आपण इथे संपवत आहोत. मोजून 6 उदाहरणं बघितलेली आहेत, पण अगदी डीपमध्ये बघितलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. तुमच्या कुटुंबामध्ये व तुमचं कोणी मित्र वगैरे मैत्रीण जर पोलीस भरती किंवा नगर परिषद MPSCची तयारी करत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. नक्कीच असेच नवनवीन टॉपिक घेऊन येत जाऊ नवनवीन टॉपिकवर व्हिडिओ घेत जाऊ. धन्यवाद.